हॅलो, नमस्ते. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिवानीज किचनमध्ये चिकन नान बनवणार आहोत. ते पण इतकं टेस्टी आणि मस्त लागतं ना, सेम रेस्टॉरंट स्टाईल चिकन नान, ते पण घरच्या घरात एकदम झटपट. चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल गरम झालं की आलं लसणाची पेस्ट ती व्यवस्थित परतून घ्यायची, नाहीतर उग्रपणा त्याचा जात नाही. त्यानंतर बोनलेस चिकनमध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ टाकायचे चवीनुसार. थोडंसं कमी मीठ टाकलं तरी चालेल. झाकण ठेवायचं आहे आणि पाणी न टाकता त्याला 15 ते 20 मिनटं चिकन व्यवस्थित शिजू द्यायचं. आता आपल्या आवडीनुसार आहे ना, आपण इथं भाज्या घेऊयात. माझ्याकडे लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची आणि हिरवी पण होती. मी ते सगळं कट केलं आहे व्यवस्थित, आणि तुम्ही बारीक पण कट करू शकता. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. मी त्यांना सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. सगळ्या म्हणजे मी 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतल्या होत्या, ते कट केला. त्याच्यानंतर कांदा घेतला होता, तोही मी व्यवस्थित कट केला. मी तर जितक्या वेळात भाज्या चिरल्यात ना, तितक्या वेळात चिकनसुद्धा शिजलं होतं मस्त असं. तुम्ही बघू शकता, मी अजिबात पाण्याचा वापर न करता चिकन शिजवले. आता हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये ना पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यानंतर भाज्या चिरलेल्या ना, त्यामधला अगोदर मी कांदा परतणार आहे. व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. खूप जास्त म्हणजे तळायचा नाही आहे आपल्याला कांदा, फक्त असं हलकंसं आहे ना परतायचं आहे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट ही आपण चिकनमध्ये पण टाकली होती, म्हणून ती आत्ता थोडी कमीच वापरायची आहे. व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्यात मी तर त्या. आता भाजी पण व्यवस्थित 5 ते 10 मिनटं आपल्याला परतून घ्यायची. आता त्यामध्ये आपण मसाले टाकूयात. मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर येईल मीठ, लाल मिरची पावडर, चिली फ्लेक्स टाकायचं आहे. तुम्ही ह्याच्यात ऑर्गॅनो पण वापरू शकता. गरम मसाला, हळद, काळी मिरी पावडर, चाट मसाला, पांढरे मिरे पावडर, हे सगळं व्यवस्थित टाकून ना 5-10 मिनटं व्यवस्थित परतून घ्या. ह्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त हे आपल्याला शिजवायचे नाहीत पाहत. फक्त ह्याचं पाणी ना आटूस्तोपर्यंत हे आपल्याला शिजवायचं. 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. आणि इथं एका साईडला आहे ना मी चिकनचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता तुम्ही हाताने पण करू शकता, पण मी इथं चमच्याच्या मदतीने केलं आहे. भाज्या आपल्या व्यवस्थित असे शिजल्यात मस्तपैकी. जास्त शिजवायचे नाही आहे. त्यामध्ये चिकन ॲड केलं आहे. आता मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स झाल्यावर भरपूर अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. थोडंसं चीज टाकायचं आहे. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. मी फक्त एक टेस्ट आणि छान दिसण्यासाठी हे टाकलं होतं. त्यानंतर मी इथं पीठ मळलं होतं. पिझ्झा डोची रेसिपी माझ्या ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर आहे, तिथं जाऊन नक्कीच बघा. सेम मी हे पिझ्झा डोचं जसं पीठ मळलं होतं ना, सेम तसंच हे पीठ मळलं आहे. आता ह्याला आहे ना चपाती, छोटीशी फुलका साईज एवढी चपाती आपल्याला लाटून घ्यायची. लक्षात ठेवा, जास्त पातळ नाही करायची ही आपल्याला चपाती, कारण हा जो चिकन आहे ना थोडंसं जाड ठेवायचं. खूप जणांना असे खूप जाड ठेवतात, पण मला तो असा म्हणजे खूप जाड असला ना की त्याची चव चांगली नाही आहे. थोडासा पातळ ठेवला ना, म्हणजे आपल्याला खूपही जास्त पातळ नाही ठेवायचं, खूप जास्त जाडही नाही ठेवायचा, मध्यम ठेवायचा, म्हणजे तो खाताना ना एक नंबर लागतो. आता जे आपण चिकनचा मसाला तयार केला होता ना, तो त्यामध्ये भरला. सेम पुरणपोळी कसं आपण बंद करतो ते तसंच बंद करायचं आहे. चिकनचा मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता, डिपेंड की तुमची चपाती आणि तुम्ही चिकन नान किती मोठा बनवणार आहे. आता मी चपाती एवढा बनवणार होते, म्हणून मी तेवढं चिकन मसाला त्याच्यात वापरला. आता हे अद्दर आपल्याला लाटून घ्यायचे, ही चपाती म्हणजे चिकन नान.
तुम्हाला जर इतपत जाड पाहिजे ना, तुम्ही एवढा जाड सुद्धा ठेवू शकता, पण मी ह्याला अजून थोडंसं ना पातळ केलं होतं. सगळीकडनं सेम आपल्याला चपाती लाटून घ्यायची. कुठंच जाड ठेवू नका या कुठंच पातळ ठेवू नका, नाहीतर ही कडक होईल आणि खाताना चांगली नाही लागणार. चपाती लाटून झाली की सुरीच्या मदतीने ना इथं कट लावून घ्यायचे. आता ज्या प्रकारे पिझ्झा बेस बनवता ना, त्या प्रकारे मी थोडंसं बोटांच्या मदतीने ना साईडला ना जाड ठेवलं होतं पिझ्झा नान, म्हणजे दिसताना ते छान दिसतं. त्याच्यात अंडं घेतलं होतं मी फेटून, ते व्यवस्थित पूर्ण चिकन नानवर लावून घ्यायचं. सगळीकडनं व्यवस्थित लावा. हा चिकन नान आहे ना अजून टेस्टी आणि मस्त दिसण्यासाठी मी इथं पांढरे तीळ लावले होते. मी इथं काळे तीळ पण तुमच्याकडे असतील काळे तीळ तर वापरा. मी इथं कलंजी वापरली होती. कलंजीने कोणत्याही नानवर तुम्ही जर कलंजी लावली तो एक नंबर अप्रतिम लागतो. नक्कीच कलंजी लावा. हा पिझ्झा नान आहे ना मी बेक करणार होते ओव्हनमध्ये. तुम्ही याला कढईमध्ये पण बनवू शकता. 15 मिनटासाठी ना कढई प्रीहीट करायची. त्यानंतर हा चिकन नान 25 ते 30 मिनटासाठी कढईमध्ये व्यवस्थित मस्त असं खरपूस रंग येऊस तोपर्यंत ना आपल्याला बेक करून घ्यायचा. आता इथं ओव्हनवर आहे ना मी 180 डिग्रीवर 30 मिनटासाठी म्हणजे 30 मिनटासाठी ह्याला बेक केला होता. आणि जेव्हा हा बनून तयार झाला इतका टेस्टी, म्हणजे दिसायला तर खूपच छान दिसत होता, पण जेव्हा मी हा खाल्ला ना तर वा एक नंबर लागत होता. मस्त बघा रंग किती छान आला आहे. हा बाहेर काढायचा. तुम्हाला म्हणजे हा गार करून खायचा असेल ना तर ह्याच्यावर एकदम मस्त असं सुती कापड ठेवा, जेणेकरून हा पिझ्झा नान असं कडक होणार नाही. वरून मस्त असं बटर लावले, बटरमध्येच कोथिंबीर टाकली होती आणि मस्त असं पिझ्झा नान चिकन चीजी नान हा तयार झाला होता. व्यवस्थित बघा बटर लावायचे. बटरमध्ये अजिबात कंजूसी करू नका, भरपूर असं बटर लावा. दिसायला किती छान दिसते, खायला तेवढंच टेस्टी लागत होतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.